वेळी निवडणुकीची रणधुमाळी थोड्याच दिवसामध्ये सुरू होणार आहे. पण यंदाची ही निवडणूक सरकारपुढं खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे. याचं कारण म्हणजे जरांगे पाटलांनी केलेलं मराठा आरक्षण. यामुळं मराठा समाजानं असं ठरवलं आहे, किमान गावापरत एक उमेदवार द्यायचा. त्यामुळं सरकारचं धाबं दणाणलेलं आहे. याचं कारण असं आहे की जर EVM मशीन सोडून बॅलेट पेपरवर ही निवडणूक घ्यायची तर सरकारसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावं लागणार, कारण मसनी पुरणार नाही. त्यामुळं खास याच्यामुळं दुखी सरकारसमोर तयार झालेली आहे. सरकारी यंत्रणा, मनुष्यबळ, सोयी सुविधा ह्या तर कमी पडणारच आहे. पण खरा प्रश्न आहे की एवढ्या मंडळींना चिन्ह कोणतं द्यायचं, निशाण्या कोणत्या द्यायच्या. अगदी जास्तीत जास्त प्रचलित ज्या निशाण्या आहेत त्या 5-50 असतील, पण एवढे उमेदवार उभे राहिले तर कांदा, मुळा, गाजर, मला वाटतं शेपूची भाजी, आंबाड्याची भाजी, पालकाची भाजी यासुद्धा निशाण्या उमेदवाराला द्यावं लागतील. आणि हा खरा मोठा प्रश्न सरकारसमोर तयार झालेला आहे. कारण याच्यामध्ये वस्तू तर आटपतीलच, पण फळं, भाजीपाले याचासुद्धा आधार घ्यावा लागणार आहे. आणि यासुद्धा मला वाटतं मुश्किल आहे की निशाण्या या उमेदवाराला भेटतील. म्हणून कदाचित आणि ही बॅलेट पेपर एखाद्या घरासारखा होणार आहे. म्हणजे एखाद्या भीत आंधळ्या आजीनं ठरवलं की मला माझं चिन्ह पाहायचं, तर म्हातारीला त्या बॅलेट पेपरवर झोपूनच ते चिन्ह पाहावं लागणार आहे. म्हणजे घरा एवढी किमान ती मतदान पत्रिका होणार आहे. म्हणून हा खरा म्हणजे खूप मोठा गोंधळ होणार नाही. निवडणूक झाली आणि जर एखाद्या दुसऱ्या दिवशी निवडणुकीवर चर्चा चालू झाली की कुठं मतदान केलं का, म्हणजे एखाद्या माणसानं एखाद्या आजीला विचारलं, भीत आंधळ्या आजीला, ती आंधळी थोडीफार, तिला विचारलं की आजी मतदान कशावर केलं, तर म्हातारी म्हणत, भाऊ ते 2 गोल गोल दिसत होते ना एका खाली एक, त्याच्यावर मारलं. तर तर तो पोरगा म्हणल की आजी वर टरबूज होतं आणि खाली खरबूज होतं. तर म्हातारी म्हणल की मी खरबूज समजून वाढल्यालाच मारलं, कारण मारायचं होतं खरबुजावर आणि मतदान पडलं टरबुजावर. अशी अवस्था होणार आहे. आणि असं त्या आजीला सांगितलं तर म्हातारी म्हणाल, मला खरबुजाला मारायचं होतं पण पडलं टरबुजावर होतं. अशी अवस्था होणार आहे. मित्रांनो, खरोखर अशी यंदाच्या निवडणुकीची अवस्था होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जर हे खरं वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.